हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. सो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पॉवर सिस्टमचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स बघितले होते, जे की स्टडी करून तुम्ही शुअरली MSCBची कोणती एक्झाम क्रॅक करू शकता. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल मशीनचे असे काही मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स बघणार आहे, जे तुम्ही नक्कीच स्टडी केले पाहिजेत आणि ज्याचा तुम्हाला एक्झाम स्कोरिंगमध्ये नक्कीच फायदा होईल. ओके, चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. इलेक्ट्रिकल मशीन्समध्ये पहिली मशीन आहे ट्रान्सफॉर्मर. मग ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन टाईप्स येतात. पहिला म्हणजे 3 फेज ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा म्हणजे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. ओके, तर 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये काय काय स्टडी करायचं हे आता आपण बघूया. ओके, तर 3 फेज ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन बघायचं आहे तुम्हाला. कन्स्ट्रक्शनमध्ये काय काय येईल, तर 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणकोणते कंपोनेंट्स येतात, ओके, किंवा कोणकोणते पार्ट्स येतात, प्लस त्यांचा पर्पज काय आहे किंवा त्यांचं फंक्शन काय आहे. ओके, प्लस ते कोणत्या मटेरियलपासून बनवलेले असतात आणि त्याच मटेरियलपासून बनवण्याचं रिझन काय असतं हे सुद्धा तुम्हाला तिथं माहीत असलं पाहिजे. त्यानंतर ऑपरेटिंग प्रिन्सिपल म्हणजे ट्रान्सफॉर्मर कोणत्या प्रिन्सिपलवरती ऑपरेट होतो किंवा वर्क होतो हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर EMF इक्वेशन, ट्रान्सफॉर्मरचा EMF इक्वेशन तुम्हाला माहीत पाहिजे. मग त्यावरती बेस्ड जर न्यूमरिकल्स आले तर ते तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, त्यानंतर फेजर डायग्राम. फेजर डायग्राम कशी काढायची, कोण लॅगिंग असेल कोण लीडिंग असेल हे तुम्हाला तिथं माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन रेशो म्हणजेच के काय असतं, कसं कॅल्क्युलेट करतो आपण ते तुम्हाला माहीत पाहिजे. आणि टर्न्स रेशो, ओके, टर्न्स रेशो म्हणजे काय, N2/N1, मग ते सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. ओके, त्यानंतर पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर तुम्हाला माहीत पाहिजे की लीडिंग केव्हा असतो, लॅगिंग केव्हा असतो, युनिटी केव्हा असतो हे तुम्हाला तिथं माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर इक्विव्हॅलेंट सर्किट रेफर टू प्रायमरी अँड सेकंडरी. म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरीला जेव्हा आपण रेफर करतो तेव्हा तुम्हाला त्याचं इक्विव्हॅलेंट सर्किट फाइंड करता आलं पाहिजे. ओके, म्हणजे प्रायमरीला रेफर करून सेकंडरीचे पॅरामीटर्स फाइंड करून तुम्हाला तिथं इक्विव्हॅलेंट सर्किट फाइंड करायचं आहे, किंवा सेकंडरी रेफर करून प्रायमरीच्या साईडचे तुम्हाला पॅरामीटर्स तिथं फाइंड करायचे आहेत. ओके, त्यानंतर कनेक्शन्स. ट्रान्सफॉर्मरमध्ये कनेक्शन्स कोणते कोणते आहेत, तर स्टार स्टार आला, डेल्टा डेल्टा आला, स्टार डेल्टा आला, डेल्टा स्टार आला, ओपन डेल्टा आला, स्कॉट कनेक्शन आला. तर हे सगळे तुम्हाला कनेक्शन्स करायचे आहेत. मोस्टली ओपन डेल्टा आणि स्कॉट डेल्टा हे करून जावा, परफेक्ट त्याच्यावरती येऊ शकतो क्वेश्चन. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे लॉसेस. लॉसेस म्हणजे कोणकोणते लॉसेस होतात ट्रान्सफॉर्मरमध्ये, मग ते कोरमध्ये असतील किंवा कॉपर लॉसेस असतील. ओके, कोर लॉसेस किंवा कॉपर लॉसेस. मग कोरमध्ये कोणते कोणते आले, एडी करंट लॉस अँड हिस्टेरिसिस लॉस. आणि कॉपर लॉसेसमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगमधले लॉसेस आले. ओके, मग ते तुम्ही कसं कमी करणार आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, ते फाइंड करायचे न्यूमरिकल्स, ते सुद्धा तुम्हाला तिथं सॉल्व करता आलं पाहिजे. ओके, त्यानंतर इफिशियन्सी. इफिशियन्सी ट्रान्सफॉर्मरची कशी असते, त्याचा फॉर्म्युला काय आहे. ओके, इलेक्ट्रिकल एफिशियन्सी कसं कॅल्क्युलेट करतो आपण, मेकॅनिकल एफिशियन्सी आपण कसं कॅल्क्युलेट करतो, ओव्हरऑल एफिशियन्सी म्हणजे काय. ओके, त्यानंतर मॅक्झिमम एफिशियन्सीची कंडिशन काय आहे हे तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे. ओके, त्यानंतर टेस्ट. ट्रान्सफॉर्मरवर आपण कोणकोणते टेस्ट परफॉर्म करतो ते. ओके, मग त्यात ओपन सर्किट टेस्ट आलं, किंवा ओपन सर्किटलाच आपण नो लोड टेस्ट म्हणतो. त्यानंतर शॉर्ट सर्किट टेस्ट आलं, किंवा त्यालाच आपण लोड टेस्ट म्हणतो, किंवा ब्लॉक रोटर टेस्ट म्हणतो. त्यानंतर संपनर्स टेस्ट आलं, ज्यालाच आपण बॅक टू बॅक किंवा हिट रन टेस्ट म्हणतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे व्होल्टेज रेग्युलेशन. मग ट्रान्सफॉर्मरमध्ये व्होल्टेज रेग्युलेशनचं काय फॉर्म्युला आहे, ओके, ते आपण कसं कॅल्क्युलेट करतो, मग व्होल्टेज रेग्युलेशन कसं असलं पाहिजे ते तुम्हाला तिथं माहीत असलं पाहिजे. यावर बेस सिम्पल MCQ येऊ शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर. मग यात ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, मग 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर जर आपण बघितलं
तर त्यावरती या ऑटो ट्रान्सफॉर्मरचे ॲप्लिकेशन्स काय आहेत किंवा ॲडव्हान्टेजेस काय आहेत, ते आपण कुठे कुठे यूज करतो. ओके, हे सगळं तुम्हाला तिथं माहीत पाहिजे. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन अँड पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर्स, मग यामध्ये पॅरलल ऑपरेशन आपण कशासाठी करतो किंवा त्याचा पर्पज काय आहे, त्यासाठी कंडिशन्स कोणत्या फुलफिल झाल्या पाहिजेत ते तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर डिफरन्स बिटवीन कोर टाईप अँड शेल टाईप, म्हणजे कोर टाईप आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमधला डिफरन्स तुम्हाला तिथं सांगता आला पाहिजे. ओके, त्यानंतर इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑन परफॉर्मन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर, म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या परफॉर्मन्सवरती फ्रिक्वेन्सी कशी इफेक्ट करते. म्हणजे जर फ्रिक्वेन्सी कमी असेल तर ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होतं, फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होतं. ओके, हे तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल KVA आणि वेटवर ट्रान्सफॉर्मरच्या फ्रिक्वेन्सीचा काय इफेक्ट होतो हे तुम्हाला तिथं माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर हार्मोनिक्स इन ट्रान्सफॉर्मर, मग यामध्ये ते तुम्हाला सांगतील की हार्मोनिक्स तुम्हाला फाइंड करायचे आहेत. थर्ड ऑर्डर हार्मोनिक्स असतील, फिफ्थ ऑर्डर हार्मोनिक्स असतील, तुम्हाला फाइंड करायला सांगतील. मग त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे, जेणेकरून ते यूज करून तुम्ही तिथं हार्मोनिक फाइंड करू शकता किंवा न्यूमरिकल सॉल्व करू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. मग सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही आहे. ओके, जस्ट सिंगल फेजचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर ते आपण कुठे कुठे यूज करतो म्हणजेच त्याचे ॲप्लिकेशन्स तुम्हाला तिथे माहीत पाहिजेत. ओके, त्यानंतर आपली नेक्स्ट मशीन आहे इंडक्शन मोटर. मग त्यात परत 2 टाईप्स पडतात, 3 फेज इंडक्शन मोटर आणि सिंगल फेज इंडक्शन मोटर. मग 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये काय काय बघायचं तुम्हाला, तर सगळ्यात आधी त्याचं कन्स्ट्रक्शन, म्हणजे त्याच्यात पार्ट्स कोणते कोणते आहेत, प्लस त्याचं त्या प्रत्येक पर्टिक्युलर पार्टचं फंक्शन काय आहे, प्लस ते कोणत्या मटेरियलपासून आपण बनवले आणि एक्झॅक्ट तेच मटेरियल का आपण यूज केलं, दुसरे मटेरियल का यूज केलेलं नाही आहे, त्याचे रिझन, हे सगळं तुम्हाला तिथं माहीत पाहिजे. आता कन्स्ट्रक्शनमध्ये रोटरचे टाईपसुद्धा तुम्हाला विचारतील. ओके, मग स्टेटर, हे सगळं तुम्हाला परफेक्ट करायचं आहे. ओके, त्यानंतर ऑपरेटिंग प्रिन्सिपल, इंडक्शन मोटर कोणत्या ऑपरेटिंग प्रिन्सिपलवरती वर्क होतो हे तुम्हाला तिथं माहीत पाहिजे. त्यानंतर स्लिपचा फॉर्म्युला काय आहे, स्लिप आपण कसं कॅल्क्युलेट करतो, मग स्लिप जर जास्त असेल तर काय होतं, स्लिप कमी असेल तर काय होतं, ह्याच्या कंडिशन्स आहेत त्या तुम्हाला तिथं माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर रिलेटिव्ह स्पीड विथ इच अदर. रिलेटिव्ह स्पीडमध्ये काय येणार, तर स्पीड जर आपण रोटर आणि स्टेटरची रिलेटिव्ह स्पीड केली तर ते कसं येईल, किंवा स्टेटर रोटरची केली तर कसं येईल, RMF आणि स्टेटरची कसं येईल, RMF आणि रोटरची कशी येईल, हे तुम्हाला तिथे सांगता आलं पाहिजे. ओके, त्यानंतर टॉर्क स्लिप कर्व, मग याच्यात काय बघायचं तुम्हाला, तर या कर्वचा शेप कसा असणार आहे ते. ओके, त्याचबरोबर फुल लोडला टॉर्क कसा असणार आहे, मॅक्झिमम टॉर्क कधी डेव्हलप होणार आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. मग स्टार्टिंग टॉर्क कसा असणार आहे हे तुम्हाला तिथं माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर ॲप्लिकेशन्स, 3 फेज इंडक्शन मोटरचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत हे तुम्हाला तिथं माहीत पाहिजे. मग नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स. मग इंडक्शन मोटरचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत, तर लोड व्हर्सेस एफिशियन्सी आलं, किंवा स्पीड व्हर्सेस लोड आलं, पॉवर फॅक्टर व्हर्सेस लोड आलं, तर हे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला तिथं माहीत पाहिजेत. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरिस्टिकचा शेप कसा असणार आहे किंवा त्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे हे तुम्हाला तिथं माहीत पाहिजे. त्यानंतर टेस्ट, इंडक्शन मोटरमध्ये आपण कोणते कोणते टेस्ट परफॉर्म करतो, ओपन सर्किट असेल, शॉर्ट सर्किट असेल, संपनर्स टेस्ट असेल किंवा बॅक टू बॅक टेस्ट असेल, हे तुम्हाला तिथं माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर स्पीड कंट्रोल मेथड्स, मग स्पीड कंट्रोल मेथड्समध्ये कोणते कोणते मेथड्स आले हे तुम्हाला तिथं माहीत पाहिजे. ओके, मग त्यात कोणते यूज करतो आपण, स्लिप चेंजिंग मेथड यूज करतो, फ्रिक्वेन्सी चेंजिंग मेथड यूज करतो, ओके, पोल चेंजिंग मेथड यूज करतो. मग एक्झॅक्ट ते यूज का करतो आपण, तर रोटरची स्पीड जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे
NR इज इक्वल टू 120F अपॉन P ब्रॅकेटमध्ये 1 - S. सो इथे तुम्ही बघू शकताय की या फॉर्म्युलामध्ये फ्रिक्वेन्सी, पोल आणि स्लिप हे 3 पॉईंट्स आहेत. म्हणून या 3 जे काही फॅक्टर्स आहेत ते व्हेरी करून आपण स्पीड व्हेरी करू शकतो. ओके. मग हे सुद्धा एखाद्या MCQमध्ये विचारू शकतात की इंडक्शन मोटरची स्पीड कोणत्या कोणत्या फॅक्टर्सवरती चेंज केली जाऊ शकते. सो इथं आन्सर येईल फ्रिक्वेन्सी, पोल आणि स्लिप. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे स्लॉट अरेंजमेंट. मग स्लॉट अरेंजमेंटमध्ये ओपन असेल, क्लोज असेल, सेमी ओपन अरेंजमेंट असेल तर ते तुम्हाला करायचं आहे. ओके. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ कॉगिंग अँड क्रॉलिंग. कॉगिंग म्हणजे काय असेल किंवा क्रॉलिंग म्हणजे काय असेल इंडक्शन मोटरमध्ये हे तुम्हाला माहीत पाहिजे. मग ते आपण कसं रिड्यूस करणार आहे, ओके, ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्याचे इफेक्ट्स काय असणार आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर ब्रेकिंग मेथड्स. इंडक्शन मोटरचे ब्रेकिंग मेथड्स कोणते कोणते आहेत. मग रिजनरेटिव्ह असेल, प्लगिंग असेल, डायनेमिक ब्रेकिंग मेथड्स असतील. मी प्रत्येक तुम्हाला डिटेलमध्ये माहीत पाहिजे. त्यानंतर पॉवर फ्लो डायग्राम. इंडक्शन मोटरची पॉवर फ्लो डायग्राम तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे सिंगल फेज इंडक्शन मोटर. त्यात स्लिपचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. स्लिप कशी असेल तर काय होतं ते माहीत पाहिजे. त्यानंतर सिंगल फेज इंडक्शन मोटरचे टाईप्स कोणते कोणते आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे कोणते कोणते टाईप्स आले. रेजिस्टन्स स्प्लिट, फेज, कॅपॅसिटन्स चार्ट, कपॅसिटन्स चार्ट, कपॅसिटर रन आणि परमनंट स्प्लिट. तर हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. त्यानंतर प्रत्येक पार्टचं डिटेलमध्ये माहीत पाहिजे, स्पेसिफिकेशन्स माहीत पाहिजेत आणि त्याचे ॲप्लिकेशन्स माहीत पाहिजेत. ओके. त्यानंतर इलेक्ट्रिकल मशीन्समध्ये नेक्स्ट मशीन आहे DC मशीन. ओके. मग DC मशीनमध्ये पण 2 पार्ट्स येतात ॲज यू ऑल नो, DC जनरेटर आणि DC मोटर. तर DC जनरेटर आणि DC मोटरचं कन्स्ट्रक्शन हे तर सेमच असणार आहे. सो कॉमनमध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन स्टडी करायचं आहे. ओके. त्यानंतर ऑपरेटिंग प्रिन्सिपल काय असणार आहे DC जनरेटरचा आणि DC मोटरचा ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर डिफरन्स बिटवीन सिंगल अँड डबल लेअर वाइंडिंग. ओके. सिंगल आणि डबल लेअर वाइंडिंगच्या मधला डिफरन्स तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर डिफरन्स बिटवीन लॅप अँड वेव्ह वाइंडिंग. ओके. मग लॅप अँड वेव्ह वाइंडिंगमधला पण तुम्हाला डिफरन्स माहीत पाहिजे. ओके. कोणते आपण कुठे यूज करतो ते माहीत पाहिजे. त्यानंतर कन्सेप्ट्स ऑफ बॅक पिच अँड फ्रंट पिच. ओके. म्हणजे बॅक पिच काय असते, फ्रंट पिच काय असते DC मशीनमध्ये हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर आर्मेचर रिॲक्शन म्हणजे काय, त्याची इफेक्ट्स काय काय असतात, मग ते रिड्यूस करण्यासाठी आपण कोणकोणते मेथड्स यूज करतो DC मशीन्समध्ये हे तुम्हाला माहीत पाहिजे. मग आर्मेचर रिॲक्शनची इफेक्ट्स काय काय आहेत, डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट आणि क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट. ते रिड्यूस करण्यासाठी आपण कोणते कोणते मेथड्स यूज करतो, इंटरपोल्स आणि कंपेन्सेटिंग वाइंडिंग. हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये तिथं माहीत पाहिजे. ओके. त्यानंतर कम्युटेशन म्हणजे काय, ओके, म्हणजे एक्झॅक्ट कम्युटेशन केव्हा होतं. मग जर आपल्याला कम्युटेशन इम्प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल हे तुम्हाला तिथं माहीत पाहिजे. ओके. त्याची मेथड्स. सो आता आपण बघणार आहे की स्पेसिफिक DC जनरेटरमध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं आहे. तर सगळ्यात आधी त्याचे टाईप्स. मग DC जनरेटरचे टाईप्स कोणते कोणते आले तर सेल्फ एक्सायटेड DC जनरेटर असेल किंवा सेपरेटली एक्सायटेड DC जनरेटर असेल. मग सेल्फ एक्सायटेडमध्ये परत 3 पार्ट्स पडलेत बघा, सिरीज, शंट आणि कंपाऊंड. मग कंपाऊंडमध्ये परत लॉंग शंट आणि शॉर्ट शंट. मग प्रत्येकाचं परत क्युम्युलेटिव्ह अँड डिफरन्शियलमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग त्या प्रत्येक क्लासिफिकेशनचं डिटेलमध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन माहीत पाहिजे. म्हणजे कुठली वाइंडिंग आपण कुठे जोडले, त्याचं कनेक्शन कसं केलं आहे आपण, त्याचा फॉर्म्युला, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स हे तुम्हाला तिथं माहीत पाहिजे. आणि प्रत्येक जनरेटर आपण कुठे यूज केलं आहे ते सुद्धा तुम्हाला तिथं माहीत पाहिजे. ओके. त्यानंतर जनरेटेड EMF त्याचं इक्वेशन काय असणार आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर कंडिशन्स फॉर व्होल्टेज बिल्डअप इन सेल्फ एक्सायटेड जनरेटर्स. म्हणजे सेल्फ एक्सायटेड जनरेटर्समध्ये जर तुम्हाला व्होल्टेज बिल्डअप करायचं असेल तर त्यासाठी कंडिशन कोणती आहे
जे आपल्याला लागणार आहे ते तुम्हाला तिथं माहीत पाहिजे. मग सेल्फ एक्सायटेडमध्ये टाईप्स बघा कोणते येत होते, सिरीज, शंट आणि कंपाऊंड. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स. मग डी सी जनरेटरमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स कोणते कोणते आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स आले, एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स आले. ओके. त्यानंतर टेस्ट. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन्स. ॲप्लिकेशन्स म्हणजे आपण कुठे कुठे यूज करतो ते. ओके. त्यानंतर आहे पॉवर फ्लो डायग्राम. डी सी जनरेटरची पॉवर फ्लो डायग्राम तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे डी सी मोटर. सो आता आपण बघणार आहे डी सी मोटरमध्ये स्पेसिफिक तुम्हाला काय स्टडी करायचं आहे. मग डी सी मोटरचे टाईप्स काय काय आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. मग त्याच्यात परत क्लासिफिकेशन आलं, सेल्फ एक्सायटेड आणि सेपरेटली एक्सायटेड. मग सेल्फ एक्सायटेडमध्ये सिरीज, शंट आणि कंपाऊंड. कंपाऊंडचे परत 2 टाईप्स पडलेत, लाँग शंट आणि शॉर्ट शंट. आणि परत त्याच्यात आणि 2 टाईप्स पडल्यात, क्युम्युलेटिव्ह आणि डिफरन्शियल. प्रत्येकाचं डिटेलमध्ये तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर बॅक ई एम एफ म्हणजे काय असतं या डी सी मोटरमध्ये. मग बॅक ई एम एफ ला आपण स्पेसिफिक बॅक ई एम एफच का म्हटलं आहे, फक्त ई एम एफ का म्हटलेलं नाही आहे तिथे. बॅक ई एम एफचं सिग्निफिकन्स काय असणार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर व्हाय डिफरन्शियल कंपाऊंड मोटर्स आर नॉट यूज्ड. म्हणजे डिफरन्शियल कंपाऊंड मोटर्स आपण काय यूज करत नाही हे तुम्हाला तिथं माहीत पाहिजे. त्यानंतर स्पीड कंट्रोल मेथड्स. या डी सी मोटरची स्पीड कंट्रोल करण्यासाठी आपण कोणते कोणते मेथड्स यूज करणार आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. मग त्यात परत येईल की डी सी शंट आणि कंपाऊंड मोटरसाठी आपण कोणकोणते मेथड्स यूज करणार आहे. तर आर्मेचर कंट्रोल मेथड आला, शंट फील्ड कंट्रोल मेथड आला. ओके. किंवा फील्ड डायव्हर्टर मेथड आला. ओके. मग त्यानंतर जर आपल्याला सिरीज मोटरचं स्पीड कंट्रोल करायचं असेल तर त्यासाठी कोणते कोणते मेथड्स आले. तर पहिला फील्ड डायव्हर्टर मेथड आला, मग टॅप फील्ड कंट्रोल मेथड आला, त्यानंतर आर्मेचर डायव्हर्टर मेथड आला. हे सगळे मेथड तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत. ओके. त्यानंतर स्टार्टिंग मेथड्स. डी सी मोटरचे स्टार्टिंग मेथड्स कोणते कोणते आहेत, किंवा इथं आपल्याला स्टार्टरची का गरज लागते, स्टार्टरचं सिग्निफिकन्स काय आहे. ओके. आपण का स्टार्टर यूज करतो तिथे. मग स्टार्टरचे टाईप्स कोणते कोणते आहेत, मग कोणते कोणते आहेत. 2, 3, 4 पॉईंट स्टार्टर, म्हणजे 2 पॉईंट स्टार्टर, 3 पॉईंट स्टार्टर आणि 4 पॉईंट स्टार्टर. हे सगळं तुम्हाला करायचं आहे. प्रत्येक स्टार्टरचं डीपमध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्यानंतर टेस्ट. डी सी मोटरवरती आपण कोणकोणत्या टेस्ट परफॉर्म करतो हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन्स, आपण कुठे कुठे डी सी मोटर यूज करतो ते. त्यानंतर त्याची पॉवर फ्लो डायग्राम. ओके. हे सगळं तुम्हाला तिथं स्टडी करायचं आहे. ओके. त्यानंतर इलेक्ट्रिकल मशीन्समधली नेक्स्ट मशीन आहे सिंक्रोनस मशीन्स. मग सिंक्रोनस मशीन्समध्ये तुम्हाला त्याचं बेसिक कन्स्ट्रक्शन माहीत पाहिजे, प्रत्येक पार्टचं डिटेलमध्ये माहीत पाहिजे, कोणतं मटेरियल यूज केलं आहे. ओके. प्लस स्पेसिफिक तेच मटेरियल काय यूज केलं आहे, प्रत्येक कंपोनंटचं फंक्शन माहीत पाहिजे. त्यानंतर सिंक्रोनस जनरेटरमध्ये पॉवर. मग पॉवरमध्ये ॲक्टिव्ह रिॲक्टिव्ह पॉवर कशी कॅल्क्युलेट करतो ते माहीत पाहिजे. त्यानंतर व्ही अँड इन्व्हर्टेड व्ही कर्व कशासाठी आपण यूज करतो ते माहीत पाहिजे, त्याचा शेप कसा असणार आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर सिंक्रोनस मोटरमध्ये पॉवर, परत आलं ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर, मग व्ही अँड इन्व्हर्टेड व्ही कर्व परत माहीत पाहिजे. त्यानंतर पॅरलल ऑपरेशन. सिंक्रोनस जनरेटरचं आपण कसं पॅरलल ऑपरेशन करणार आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. सिंक्रोनस जनरेटरलाच आपण अल्टरनेटर असं म्हटलं आहे, बरोबर. सो त्याचं पॅरलल ऑपरेशन कसं करणार आहे, त्याचे कंडिशन्स काय आहेत हे तुम्हाला तिथं माहीत पाहिजे. ओके.